So, this is the lecture first of the course Entrepreneurship Development of Extension Education. So, see, first lecture concept of entrepreneurship, functions of entrepreneur. Okay, so introduction. Entrepreneur is an economic agent who plays a vital role in the economic development of a country. म्हणजे एंटरप्रेनर हा एक इकॉनॉमिक एजंट आहे जो काय करतो, व्हायटल रोल प्ले करतो देशाची जी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असेल, आर्थिक विकास असेल त्यामध्ये. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ अ कंट्री रेफर्स स्टेडी ग्रोथ इन इन्कम लेवल. तर आर्थिक विकास म्हणजे काय देशाचा, तर स्टेडी ग्रोथ म्हणजे स्टेडी वाढ इन्कम लेवलमध्ये, त्याला आपण म्हणतो की देशाचा आर्थिक विकास. त्यानंतर दिस ग्रोथ मेनली डिपेंड्स ऑन इट्स एंटरप्रेनर्स. तर हे जे आर्थिक विकास असतो देशाचा तो एंटरप्रेनर्सवर डिपेंड्स असतो. त्यानंतर बघा, an entrepreneur is an individual with knowledge, skills, initiative, drive and spirit of innovation who aims at achieving goals. तर एंटरप्रेनरची डेफिनेशन दिलेले पहा इथं की एंटरप्रेनर हा एक इंडिव्हिज्युअल असतो, हा एक व्यक्ती असतो ज्याच्याकडे नॉलेज असतं, स्किल्स असतात, इनिशिएटिव्ह असतं, ड्राईव्ह असतं आणि त्याच्यामध्ये स्पिरिट ऑफ इनोव्हेशन असतं आणि ज्याचा उद्देश काय असतो, ज्याचं एम काय असतं, तर अचिव्हिंग goals. So this is the definition of entrepreneur. Then see, an entrepreneur identifies opportunities and seizes opportunities for economic benefits. तर एंटरप्रेनर काय करतो, तर ज्या काही संधी आहेत, ऑपॉर्च्युनिटी आहेत, तो ओळखतो आणि त्या ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करतो जेणेकरून आर्थिक फायदा होईल. त्यानंतर बघा, entrepreneurship is a dynamic activity which helps the entrepreneur to bring changes in process of production, innovation in production, new usage of materials, creator of market, etc. तर एंटरप्रेनरशिप ही एक डायनॅमिक ॲक्टिव्हिटी आहे जी एंटरप्रेनरला मदत करते काय करण्यासाठी, तर जी काही प्रोसेस ऑफ प्रोडक्शन आहे त्यामध्ये चेंज आणण्यासाठी, प्रोडक्शनमध्ये जे इनोव्हेशन आहे त्यामध्ये चेंज आणण्यासाठी, किंवा न्यू युजेस ऑफ मटेरियल्स आणि क्रिएटर ऑफ मार्केटमध्ये. तर एंटरप्रेनरशिप ही एक डायनॅमिक ॲक्टिव्हिटी आहे जी या सर्व गोष्टींमध्ये एंटरप्रेनरला हेल्प करते. इट इज अ मेंटल ॲटिट्यूड टू फोरसी रिस्क अँड अनसर्टेनिटी विथ अ व्ह्यू टू अचीव सर्टेन स्ट्रॉंग मोटिव्ह. तर हा एक मेंटल ॲटिट्यूड आहे जो काय करतो, रिस्क घेतो आणि जी अनसर्टेनिटी असते त्या अनिश्चितता आणि रिस्कसोबतच स्ट्रॉंग मोटिव्ह अचीव करण्यासाठी प्रयत्न करत असतं. इट ऑल्सो मीन्स डुईंग समथिंग इन अ न्यू अँड इफेक्टिव्ह मॅनर. म्हणजे याचा अर्थ काय होतो की जर वेळेस नवीन गोष्टी करत जाणं आणि नवीन गोष्टी करताना सक्सेस असेल का फेल्युअर असेल हा रिस्क त्यासोबत असतो. ठीक आहे, आतापर्यंत आपण काय बघितलं, एंटरप्रेनरशिप, व्हॉट इज मीन बाय एंटरप्रेनरशिप आणि व्हॉट इज मीन बाय एंटरप्रेनर. सो सिम्पली आपण इंट्रोडक्शन बघितलेलं आहे आणि एंटरप्रेनरची आपण डेफिनेशन बघितली. तर आता आपल्याला एंटरप्रेनरची कन्सेप्ट पाहायची आहे. सो दी वर्ड एंटरप्रेनर इज डिराइव्ड फ्रॉम फ्रेंच वर्ब एंट्रीप्रिडर. एंटरप्रेनर हा शब्द फ्रेंच वर्बपासून डिराईव्ह झालेला आहे, एंट्रीप्रिडर. ठीक आहे, सो इट मीन्स टू अंडरटेक. याचा अर्थ काय होतो, टू अंडरटेक. In the early 16th century, the Frenchmen who organized and led military expedition were referred as entrepreneurs. तर 16व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रेंचमॅन ज्यांनी काय केलं, मिलिटरी एक्सपिडिशन ऑर्गनाईज केले त्यांना एंटरप्रेनर्स म्हटलं गेलं होतं. अँड इन दी अर्ली 18th century, फ्रेंच इकॉनॉमिस्ट रिचार्ड कॅन्टिलॉन, 18व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रेंच इकॉनॉमिस्ट जे होते रिचार्ड कॅन्टिलॉन, त्यांनी यूज्ड दी टर्म एंटरप्रेनर टू बिझनेस. आणि 18व्या शतकाच्या सुरुवातीला हे रिचार्ड कॅन्टिलॉन जे होते त्यांनी फर्स्ट टाईम एंटरप्रेनर ही जी टर्म आहे ती बिझनेसमध्ये वापरलेली आहे. तर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, हू यूज्ड दी टर्म एंटरप्रेनर इन टू बिझनेस. ठीक आहे, तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातील, रिचार्ड कॅन्टिलॉन, देन अजून 2 ऑप्शन दिले जातील किंवा तुम्हाला नन ऑफ अ बस ऑप्शन दिलं जाईल, 4था ऑप्शन. ठीक आहे, तर हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, हू यूज्ड दी टर्म एंटरप्रेनर टू बिझनेस.
Then since that time the word entrepreneur means one who takes the risk of starting a new organization or introducing a new idea, product or service to society. आणि जेव्हा 18व्या शतकाच्या सुरुवातीला रिचार्ड कॅन्टिलॉननी एंटरप्रेनर ही टर्म बिझनेसच्या रिलेटेड वापरली, त्यावेळेसपासून एंटरप्रेनरचा अर्थ असा घेतला जातो की वन हू टेक्स रिस्क ऑफ स्टार्टिंग न्यू ऑर्गनायझेशन, म्हणजे असा व्यक्ती जो नवीन ऑर्गनायझेशन चालू करण्याचा रिस्क घेतो किंवा नवीन आयडिया इंट्रोड्यूस करण्याचा रिस्क घेतो किंवा नवीन प्रोडक्ट किंवा सर्विस हे इंट्रोड्यूस करण्याचा रिस्क घेतो, तो म्हणजे एंटरप्रेनर. देन नेक्स्ट बघा, अकॉर्डिंग टू JB से, an entrepreneur is the economic agent who unites all means of production, land of one, the labor of another and the capital of yet another and thus produces a product. तर JB से काय म्हणतात की एंटरप्रेनर हा इकॉनॉमिक एजंट आहे जो काय करतो, प्रोडक्शनचे जे काही मीन्स आहेत, जे काही साधनं आहेत ते सगळ्यांना मिक्स करतो. त्यानंतर लँड, लेबर आणि कॅपिटल ह्या सर्वांना युनाईट करून जो प्रोडक्ट तो बनवतो तो असतो एंटरप्रेनर. बाय सेलिंग द प्रोडक्ट इन द मार्केट द पेज रेंट ऑफ लँड, वेजेस टू लेबर, इंटरेस्ट ऑन कॅपिटल अँड व्हॉट रिमेन्स इज हिज प्रॉफिट. तर आता आपण बघितलं की एंटरप्रेनर हा एक इकॉनॉमिक एजंट असतो. तो काय करतो, पूर्ण मीन्स ऑफ प्रोडक्शन, लँड, लेबर, कॅपिटल सर्व मिक्स करून एक प्रोडक्ट बनवतो आणि तो प्रोडक्ट तो मार्केटमध्ये विकतो आणि त्या प्रोडक्टपासून जे काही पेमेंट भेटेल त्या पेमेंटपासून तो लँडचं रेंट देतो, लेबरला वेजेस देतो आणि कॅपिटलचं इंटरेस्ट तो भरतो आणि ते सगळं भरून जो पैसा किंवा जे मनी शिल्लक राहत असेल तो त्याचा प्रॉफिट असतो एंटरप्रेनरचा, असं JB से म्हणतात. Thus an entrepreneur is an organizer who combines various factors of production to produce a socially viable product. तर एंटरप्रेनर हा ऑर्गनायझर असतो जो काय करतो, वेगवेगळे फॅक्टर प्रोडक्शनचे कंबाईन करतो आणि एक प्रोडक्ट तयार करतो जो सोशली व्हायबल असतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, an entrepreneur can be regarded as a person who has initiative skill and motivation to set up a business or enterprise of his own and who always looks for high achievement. तर एक एंटरप्रेनरला आपण एंटरप्रेनर कॅन बी रिगार्डेड ॲज अ पर्सन जो काय करतो, हू हॅज द इनिशिएटिव्ह स्किल, ज्याच्याकडे इनिशिएटिव्ह स्किल असतात आणि मोटिवेशन असतं एक नवीन बिझनेस किंवा एंटरप्राइज त्याच्या स्वतःचं सेटअप करण्यासाठी आणि जो नेहमी हाय अचिव्हमेंटकडं बघत असतो. सो ही इज द कॅटलिस्ट फॉर सोशल चेंज अँड वर्क्स फॉर द कॉमन गुड. तर एंटरप्रेनर हा सोशल चेंजचा, सामाजिक बदलाचा तो कॅटलिस्ट असतो आणि एक कॉमन गुडसाठी तो नेहमी वर्क करत असतो. सो दे लुक्स फॉर ऑपॉर्च्युनिटीज, तो संधी शोधत असतो नेहमी, त्यांना ओळखत असतो, आयडेंटिफाईड्स देम अँड सीजेस देम मेनली फॉर इकॉनॉमिक गेन्स. तर एंटरप्रेनर काय करतो, संधी शोधत असतो, त्यांना ओळखत असतो आणि त्या ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करत असतो आर्थिक फायद्यासाठी. An action-oriented entrepreneur is a highly calculative individual who is always willing to undertake risks in order to achieve their goals. तर एक ॲक्शन ओरिएंटेड एंटरप्रेनर कोण असतो, तर तो हायली कॅल्क्युलेटिव्ह इंडिव्हिज्युअल असतो जो ऑलवेज रिस्क घ्यायच्या तयारीत असतो. जर त्याला त्याचे गोल्स ॲचिव्ह करायचे असतील तर तो रिस्क घेऊन ते गोल्स ॲचिव्ह करण्याचा प्रयत्न करत असतो, तो म्हणजे एंटरप्रेनर असतो. आता नेक्स्ट बघा, According to Joseph Schumpeter, an entrepreneur in an advanced economy is an individual who introduces something new in the economy, a method of production not yet tested by experience in the branch of manufacture concerned, a product with which consumers are not yet familiar, a new source of raw material or of new market and the like. तर एंटरप्रेनर हा ॲडव्हान्स इकॉनॉमीमध्ये एक इंडिव्हिज्युअल असतो जो काय करतो, समथिंग न्यू, काहीतरी नवीन इंट्रोड्यूस करतो इकॉनॉमीमध्ये, कुठली तरी नवीन मेथड इंट्रोड्यूस करतो जी त्या मॅन्युफॅक्चरर ब्रँचमध्ये कधीही कोणी एक्सपिरियन्स केलेले नसेल आणि प्रोडक्ट विथ कन्झ्युमर्स आर नॉट येट फॅमिलियर. तर कन्झ्युमरला तो प्रोडक्ट आधी कधीही माहीत नसणारा असा प्रोडक्ट तो इंट्रोड्यूस करतो
अँड अ न्यू सोर्स ऑफ रॉ मटेरियल ऑर न्यू मार्केट अँड द लाईक. आणि नवीन सोर्स रॉ मटेरियलचा तो इंट्रोड्यूस करतो ऑफ न्यू मार्केट अँड दी लाईक. ठीक आहे. म्हणजे एंटरप्रेनर काय असतो की नवीन गोष्टी, नवीन पद्धती, नवीन प्रोडक्ट, नवीन रॉ मटेरियल जे सगळ्यांचा शोध लावून त्याच्यापासून प्रोडक्ट बनवणारा जो असतो तो एंटरप्रेनर असतो. ठीक आहे. अकॉर्डिंग टू कॅन्टिलॉन, an entrepreneur is the agent who buys factors of production at certain prices in order to combine them into product with a view to selling it at uncertain prices in future. तर कॅन्टिलॉन काय म्हणतात पहा की एंटरप्रेनर इज द एजंट. हा एजंट असतो जो काय करतो, हू बाईज फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन ॲट सर्टेन प्रायसेस. विशिष्ट प्रायसेसला तो फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन खरेदी करतो, बाय करतो इन ऑर्डर टू कंबाईन देम, आणि त्या सर्वांना कंबाईन करून एक तो प्रोडक्ट बनवतो विथ अ व्ह्यू टू सेलिंग इट ॲट अनसर्टेन प्रायसेस इन फ्युचर. आणि निश्चित अशा प्रायसेसना तो पूर्ण फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन बाय करतो आणि ते कंबाईन करून एक प्रोडक्ट बनवतो आणि काय करतो तर अनसर्टेन प्रायसेसमध्ये तो फ्युचरमध्ये तो विकू शकेल असा तो प्रोडक्ट बनवतो. हे कॅन्टिलॉनने सांगितलेलं आहे. To conclude, an entrepreneur is the person who bears risk, unites various factors of production to exploit the perceived opportunities in order to evoke demand, create wealth and employment. तर ओव्हरऑल कन्क्लुजन आपल्याला काय भेटतं इथं की एंटरप्रेनर एक पर्सन असतो जो रिस्क घेतो, जो पूर्ण फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन कंबाईन करतो आणि जी काही परसिव्ड ऑपॉर्च्युनिटी आहे ते एक्सप्लॉइट करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून ज्या डिमांड आहेत त्या डिमांड तो इवोक करू शकेल आणि वेल्थ आणि एम्प्लॉयमेंट तो क्रिएट करू शकेल. ठीक आहे. तर कन्सेप्ट ऑफ एंटरप्रेनरमध्ये आपण बघितलं की एंटरप्रेनर हा फ्रेंच वर्ब आहे, एंटरप्रेनरपासून तो तयार झालेला आहे, ज्याचा अर्थ होतो टू अंडरटेक. आणि एंटरप्रेनर ही टर्म फर्स्ट टाईम बिझनेसमध्ये रिचर्ड कॅन्टिलॉननी वापरलेली आहे. त्यानंतर आपण वेगवेगळ्या पर्सनॅलिटीचे आपण व्ह्यू बघितले एंटरप्रेनरबद्दल. फर्स्ट आपण बघितलं जे.बी.से, सेकंड आपण बघितले जोसेफ शुमीपेटर आणि थर्ड आपण कॅन्टिलॉन यांचा व्ह्यू बघितलेला आहे. अगेन आता आपण बघितली कन्सेप्ट ऑफ एंटरप्रेनर. आता आपल्याला कन्सेप्ट ऑफ एंटरप्रेनरशिप बघायची आहे. सो द टर्म एंटरप्रेनरशिप इज ऑफन यूज्ड सिनोनॉमसली विथ द टर्म एंटरप्रेनर, दो दे आर टू साइड्स ऑफ सेम कॉइन, कन्सेप्च्युअली दे आर डिफरंट. तर बघा, आपण नेहमी एंटरप्रेनरशिप आणि एंटरप्रेनर हे सेम असे कन्सेप्ट आपण सेम असल्यासारखं आपण वापरतो ते, पण ते सेम नसून ते फक्त एका नाण्याचे दोन साईड असल्यासारखे आहेत, पण कन्सेप्ट त्यांची वेगळी आहे एंटरप्रेनर आणि एंटरप्रेनरशिपची. तर बघा, आपण एंटरप्रेनरची डेफिनेशन बघितली की एंटरप्रेनर हा असा एजंट असतो किंवा पर्सन असतो किंवा इंडिव्हिज्युअल असतो ज्याच्याकडे नॉलेज असतं, इनिशिएटिव्ह स्किल असतं, स्पिरिट ऑफ इनोव्हेशन असतं आणि हू एम सॅट टू अचीव गोल्स. तर तो झाला एंटरप्रेनर. आता एंटरप्रेनरशिप म्हणजे काय बघा. एंटरप्रेनरशिप इज अ इंडिव्हिज्युअल प्रोसेस फ्लोरिशेस when the interlinked dimensions of individual physiological entrepreneur traits, social encouragement, business opportunities, government policies, availability of plenty of resources and opportunity average towards the common good and development of society and economy. तर बघा, एंटरप्रेनरशिप ही इंडिव्हिज्युअल प्रोसेस आहे जी काय करते, फ्लोरिश करते जेव्हा आपण इंटरलिंक्ड डायमेन्शन ऑफ इंडिव्हिज्युअल सायकोलॉजिकल एंटरप्रेनरशिप, जेव्हा डायमेन्शन जे असतात इंडिव्हिज्युअल सायकोलॉजिकल एंटरप्रेनरशिप त्या इंटरलिंक्ड असतात. एंटरप्रेनर ट्रेट्स, सोशल एनकरेजमेंट, बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज असतील, गव्हर्मेंट पॉलिसीज असतील, अवेलेबिलिटी ऑफ प्लेंटी ऑफ रिसोर्सेस अँड ऑपॉर्च्युनिटीज कव्हरेज टुवर्ड्स कॉमन गुड आणि डेव्हलपमेंट ऑफ सोसायटी आणि इकॉनॉमी. तर या गोष्टीला आपण म्हणतो एंटरप्रेनरशिप. ही एक इंडिव्हिज्युअल प्रोसेस आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, एंटरप्रेनरशिप इज द प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग ऑपॉर्च्युनिटी इन दी मार्केट प्लेस. तर एंटरप्रेनरशिप ही एक प्रोसेस आहे जी मार्केट प्लेसमध्ये कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत ते आयडेंटिफाय करते. अरेंजिंग द रिसोर्सेस रिक्वायर्ड टू परसिव्ह दीज ऑपॉर्च्युनिटीज. तर या ऑपॉर्च्युनिटी परसिव्ह करण्यासाठी, या ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करण्यासाठी जे काही रिसोर्सेस आहेत ते अरेंज करते. अँड इन्व्हेस्टिंग द रिसोर्सेस टू एक्सप्लॉइट दी ऑपॉर्च्युनिटी फॉर लाँग टर्म गेन्स. आणि रिसोर्सेस इन्व्हेस्ट करते जेणेकरून आपण ज्या ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत मार्केटमध्ये त्या लाँग टर्म गेनसाठी आपण एक्सप्लॉइट करू शकू.
It involves creating wealth by bringing together resources in new ways to start and operate an enterprise. तर यामध्ये काय होतं की वेल्थ क्रिएट करणं, सगळे रिसोर्सेस नवीन अशा मार्गांनी एकत्र करून वेल्थ क्रिएट करणं, जेणेकरून आपण एखादे एंटरप्राइज स्टार्ट करू शकतो आणि ऑपरेट करू शकतो. तर आता अजून इथं व्ह्यू दिलेले आहेत पहा. अकॉर्डिंग टू कोल, ठीक आहे, अकॉर्डिंग टू कोल काय म्हणतात की एंटरप्रेन्योरशिप इज द पर्पजफुल ॲक्टिव्हिटी ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल or group of associated individuals undertaken to initiate, maintain and aggrandize profit by production or distribution of economic goods and services. तर कोल काय म्हणतात की एंटरप्रेन्योरशिप ही एक पर्पजफुल ॲक्टिव्हिटी आहे इंडिव्हिज्युअलची किंवा ग्रुपची, जे ग्रुप किंवा इंडिव्हिज्युअल अंडरटेकन टू, ज्यांनी काय केलेलं आहे की इनिशिएट, मेंटेन आणि अग्रँडाईज प्रॉफिट बाय प्रोडक्शन. तर प्रोडक्शन करून सुरुवात, मेंटेनन्स किंवा अग्रँडाईज जो आहे प्रॉफिट ते करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ऑर डिस्ट्रीब्युशन ऑफ इकॉनॉमिक गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजेच सिम्पली काय, एंटरप्रेन्योरशिप ही एक पर्पजफुल ॲक्टिव्हिटी आहे जे इंडिव्हिज्युअल किंवा ग्रुप परफॉर्म करतात, जेणेकरून जे काही ते न्यू एंटरप्राइजेस ते इंट्रोड्यूस करायचं आहे त्यांना, ते इनिशिएट करतात, मेंटेन करतात आणि अग्रँडाईज ऑफ प्रॉफिट करतात ते. तर या प्रोसेसला एंटरप्रेन्योरशिप म्हणतो, असं कोल म्हणतात. त्यानंतर बघा, अकॉर्डिंग टू हिगिन्स, एंटरप्रेन्योरशिप इज मीन्ट दी फंक्शन ऑफ फोर्सिंग इन्व्हेस्टमेंट अँड प्रोडक्शन ऑपॉर्च्युनिटीज. तर एंटरप्रेन्योरशिप म्हणजे काय, तर फंक्शन ऑफ फोर्सिंग इन्व्हेस्टमेंट, प्रोडक्शनच्या ऑपॉर्च्युनिटीज, संधी ज्या असतील त्या, ऑर्गनायझिंग अँड एंटरप्राइज टू अंडरटेक न्यू प्रोडक्शन प्रोसेस. तर एंटरप्राइज ऑर्गनाईज करणं जेणेकरून नवीन प्रोडक्शन प्रोसेस आपण अंडरटेक करू शकू. रेझिंग कॅपिटल, हायरिंग लेबर, अरेंजिंग द सप्लाय ऑफ रॉ मटेरियल्स, फाइंडिंग साइट्स, इंट्रोड्यूसिंग अ न्यू टेक्निक, डिस्कवरिंग न्यू रिसोर्सेस ऑर रॉ मटेरियल्स अँड सिलेक्टिंग टॉप मॅनेजर फॉर डे टू डे ऑपरेशन्स ऑफ दी एंटरप्राइज. म्हणजे एखाद्या न्यू एंटरप्राइज इंट्रोड्यूस करण्यासाठी या ज्या काही पूर्ण गोष्टी आहेत, या ज्या काही पूर्ण गरजा आहेत त्या फुलफिल करून एक न्यू एंटरप्राइज इंट्रोड्यूस करणं, ह्या प्रोसेसला एंटरप्रेन्योरशिप म्हणतो. आणि ही प्रोसेस जो कंडक्ट करतो, ही प्रोसेस जो घडवून आणतो, त्याला आपण एंटरप्रेन्योर म्हणतो. ठीक आहे. सो दी अबोव डेफिनेशन्स हायलाइट्स रिस्क बिअरिंग, इनोव्हेटिंग अँड रिसोर्स ऑर्गनायझिंग ॲस्पेक्ट्स. तर वरच्या ज्या डेफिनेशन आहेत ते काय आपल्याला दाखवतात की एंटरप्रेन्योर कसा रिस्क बिअर करतो, इनोव्हेशनवर भर असतो त्याचा, आणि रिसोर्स ऑर्गनायझेशन कसं करतो, अँड ॲन इंडिव्हिज्युअल or a group of people achieve goal through production or distribution of products or services. तर रिस्क बिअर करून, इनोव्हेशन करून, रिसोर्स ऑर्गनाईज करून एखादा इंडिव्हिज्युअल किंवा ग्रुप ऑफ पीपल तर त्यांचे गोल अचीव करतात प्रोडक्शन थ्रू, आणि ते प्रोडक्ट जे आहेत ते मार्केटमध्ये डिस्ट्रीब्यूट करतात. टू कन्क्लूड, एंटरप्रेन्योरशिप इज अ सेट ऑफ ॲक्टिव्हिटीज परफॉर्म्ड बाय ॲन एंटरप्रेन्योर. दस एंटरप्रेन्योर प्रोसीड्स एंटरप्रेन्योरशिप. तर कन्क्लुजन आपण काय सांगू शकतो की एंटरप्रेन्योरशिप ही सेट ऑफ ॲक्टिव्हिटीज आहे जो एंटरप्रेन्योर परफॉर्म करतो. थोडक्यात बघा कन्सेप्ट कशी आहे की एंटरप्रेन्योर हा एक इंडिव्हिज्युअल असतो किंवा ग्रुप असतो, आणि हे जे प्रोसेस करतात नवीन इनोव्हेशन करण्यासाठी किंवा नवीन एंटरप्राइज ऑर्गनाईज करण्यासाठी, त्या प्रोसेसला आपण एंटरप्रेन्योरशिप म्हणतो. तर एंटरप्रेन्योर आणि एंटरप्रेन्योरशिप जरी एका नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी एंटरप्रेन्योरशिप आणि एंटरप्रेन्योर या दोन वेगळ्या कन्सेप्ट आहेत. ठीक आहे. तर बघा आपण काय बघितलं सुरुवातीला, इंट्रोडक्शन आपण बघितलं एंटरप्रेन्योरचं, एंटरप्रेन्योर डेफिनेशन आपण बघितली, त्यानंतर आपण कन्सेप्ट ऑफ एंटरप्रेन्योर बघितलं. तर एंटरप्रेन्योर हे फ्रेंच वर्ड आहे, एंटरप्रेनर या शब्दापासून बनलेला आहे, त्याचा अर्थ होतो टू अंडरटेक. फर्स्ट टाईम एंटरप्रेन्योर ही टर्म बिझनेसच्या रिलेटेड रिचार्ड कॅन्टिलोनी वापरली. त्यानंतर आपण JBC यांची डेफिनेशन बघितली, जोसेफ शुमेपेटर यांची डेफिनेशन बघितली, आणि कॅन्टिलोन यांची आपण डेफिनेशन बघितली. त्यानंतर कन्सेप्ट ऑफ एंटरप्रेन्योरशिप आपण बघितली, एंटरप्रेन्योरशिप म्हणजे काय आपण बघितलं, एंटरप्रेन्योरशिपचे डेफिनेशन आपण बघितलं. तर कोल यांचं काय मत आहे एंटरप्रेन्योरशिपशी रिलेटेड, आणि हिगिन्स यांचं मत काय ते आपण बघितलं. ठीक आहे. So this is about the concept of entrepreneur and entrepreneurship. So in next lecture we will see types of entrepreneurs. Thank you.